मी पुणे विद्यापीठचीच विद्यार्थिनी आहे. हा, आणि दिल्लीमध्ये आंदोलन झालेलं आहे आणि आज आमच्या विद्यापीठात हे आंदोलन होत आहे आणि आम्ही अतिशय आनंदाने यामध्ये सहभागी आहोत. कारण सरकारने या गोष्टीची जबाबदारी घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि विद्यार्थी म्हणून किंवा तरुण म्हणून आम्ही या गोष्टीला पूर्णपणे आम्ही अभिजित दिपके आणि कॉंग्रेस जनता पार्टीचं समर्थन करतो. हो, मी इथलीच आहे, पुण्यातून आली. ऍक्च्युली मी मुलींच्या शिक्षणासाठी आणि ज्या प्रायव्हेट स्कूल आहेत त्याबद्दल मी बोलण्यासाठी आली. स्पेशली प्रायव्हेट स्कूल आहेत, एक तर त्यांच्या फीस कमी झाल्या पाहिजे और अगर त्या फीस कमी नाही होऊ शकत आहे तर आपल्या ज्या गव्हर्नमेंट स्कूल आहेत त्या CBSE झाल्या पाहिजे, म्हणजे विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल लेवलचं शिक्षण मिळेल. चूक आहे ते चूक आहे, जे दुरुस्त करायचं आहे ते दुरुस्त करावं लागेल. जर एखादी परीक्षेचा पेपर लीक होत असेल तर त्याची जबाबदारी शिक्षण मंत्र्यांनी घेतली पाहिजे. आणि एक काळामध्ये एखाद्या रेल्वेचा अपघात झाला, रेल्वे मंत्र्याचं काय त्यात हे नसतं, हात नसतोय, पण लालबहादूर शास्त्रींनी राजीनामा दिलता. असे आता जबाबदार मंत्रीच नाहीत आपल्या देशाकडे आणि मागितला तरी राजीनामा देत नाहीत. त्यामुळे नीट पेपरच नाही, बाकीचे पण पेपर लीक होतात, वेळेवर परीक्षा होत नाहीत, परीक्षा झाली तर निकाल नाही, निकाल लागला तर भरती नाही, भरती लागली तर पगार नाही. त्यामुळे हे हताश तरुणांनी करायचं काय असा मोठा प्रश्न आहे आणि तोच उद्रेक, तोच असंतोष अशा आंदोलनाच्या रूपाने प्रकट होत असतो. आता मी इथं आलोय म्हणजे तुम्ही समजू शकता ना की या तरुणांच्या भावना काय आहेत, भूमिका काय आहेत. नाही, पण या ठिकाणी तुम्ही बघायला गेले तर मोठ्या प्रमाणात स्टुडंट येत आहेत, अजून येत आहेत, पोलिसाचा मोठा बंदोबस्त आहे. हे बघा, जसं मुलांना लोकांना कळतंय तसे लोक इथं येतील आणि लोकांनी ग्राउंडवरती येऊन हे सगळं केलं पाहिजे. सोशल मीडिया तर जोरात चाललंय, पण ग्राउंडवरती पण व्हायला पाहिजे. जास्तीत जास्त मुलांनी सहभाग घेतला तर त्याची व्याप्ती वाढू शकते.